Just a second. Good morning, everyone. Am I audible? Good morning. Am I audible? Yes, ma'am. Okay. So, and the next point is the SMPS. Okay. So, काल आपण काय पाहिलं सांगा? काल आपण दोन ICs पाहिल्या, LM723 आणि LM317. ओके. सो ते सुद्धा रेग्युलेटर ICs आहेत जे की 2 वोल्ट टू 37 वोल्ट पर्यंत आउटपुट देतात आणि LM317 हे 1.2 टू 37 और 57 वोल्ट पर्यंत विथ डिफरंट करंट रेटिंग्स ते काय करतात, आउटपुट देतात. ओके. ऍडजस्टेबल आउटपुट देतात. नाउ नेक्स्ट इज SMPS. SMPS इज switched mode power supply. It is a power supply which is switched mode. Okay. Why it is called as switched mode? Because in this switched mode power supply, it uses switching devices. It uses switching devices which turns on and off at very high speed. Okay. Switching device म्हणजे काय? तर एखादा फॉर एक्झाम्पल ट्रान्झिस्टर और मॉसफेट. ओके. सो ट्रान्झिस्टरचे टू मेन ऍप्लिकेशन्स आहेत. आयदर इट इज यूज्ड ॲज अन स्विच अँड सेकंड इज इट इज यूज्ड ॲज अन एम्प्लिफायर. सो व्हेनेवर इट इज यूज्ड ॲज अन स्विच ॲट दॅट टाइम आयदर तो ऑन होतो किंवा ऑफ होतो. आयदर इट ऑपरेट्स इन कट ऑफ रिजन और इन सॅच्युरेशन रिजन. therefore ऑन अँड ऑफ होत आहे. therefore ऑन आणि ऑफ हे व्हेरी हाय स्पीड मध्ये केलं जातं आणि हाय फ्रिक्वेन्सी मध्ये केलं जातं. ओके. therefore it converts the power. Okay. So this switched mode power supply तो काय करतो, and power convert करतो. It converts power. So any power can be converted either AC to DC. Okay. DC to DC, DC to AC. Okay. And then AC to AC. Okay. आता ह्याला आपण काय म्हणतो, AC टू DC ला रेक्टिफायर म्हणतो. ओके. DC to DC is called as chopper. Then DC to AC is nothing but inverter. And then AC to AC conversion is called as cycloconverter. ओके. तर हा स्विच मोड पॉवर सप्लाय काय करतो, तर हा पॉवर कन्वर्ट करतो. इट कन्वर्ट्स डिफरंट पॉवर, दॅट इज आयदर इट कन्वर्ट्स AC टू DC, DC टू DC, DC टू AC and AC to AC. Okay. Now there are mainly two types in switched mode power supply, that is isolated and unisolated. Cycloconverter. Okay. The main two types of SMPS are isolated SMPS and unisolated SMPS. Again, they are further classified into buck SMPS, boost SMPS, buck boost SMPS, flyover SMPS. ओके. फर्दर ते कशामध्ये क्लासिफाईड आहेत, बक SMPS, बूस्ट SMPS, बक बूस्ट SMPS, फ्लायओव्हर SMPS.
ओके, आता या सगळ्यामधनं आपल्याला फक्त सिंपल बघायचं, दॅट इज AC टू DC SMPS. ओके, आपल्याला सिलेबसला एकच टाईप आहे, दॅट इज AC टू DC SMPS. SMPS म्हणजे काय कळतंय का? SMPS हे पॉवर सप्लाय आहे आणि तो पॉवर सप्लाय कसा असणार आहे, तर ते पॉवर सप्लाय मध्ये जे काही तुम्हाला आउटपुटला रेग्युलेटेड आउटपुट आहे, रेग्युलेटेड DC व्होल्टेज आहे, दॅट इज अचिव्ड बाय युझिंग स्विचिंग मोड. सो हाय फ्रिक्वेन्सी स्विचिंग केलं जातं, त्यामुळे तिथं तुम्हाला इफिशियन्सी जास्त भेटते. So such types of SMPS are used in electric vehicles, it is used in railway systems, it is used in computer, it is used in printers, industrial applications मध्ये सुद्धा हे SMPS यूज होतात. हे SMPS हे पॉवर सप्लायचं एक प्रकार आहे, तो पॉवर सप्लाय करतो, कॉन्स्टंट रेग्युलेटेड व्होल्टेज तो प्रोव्हाइड करतो. आणि ते व्होल्टेज कसं प्रोव्हाइड करतो, तर स्विचिंग डिव्हाइस यूज करून, स्विच मोड म्हटलेलं आहे. ओके, स्विच्ड मोड म्हणजे मोड दोन वेगळे वेगळे मोड सिलेक्ट करत नाही. ओके, एकच मोड आहे त्याच्यामध्ये, फक्त तो स्विचिंग यूज करतो. स्विचिंग साठी आपण काय वापरतो, आयदर वी यूज BJTs और मॉस्फेट. ओके, सो BJTs आणि मॉस्फेट आपण काय म्हणतो करतो, ऍज अ स्विच म्हणून यूज करतो, जिथं ते टर्न ऑन अँड ऑफ हे हाय फ्रिक्वेन्सी वरती होतात. हे कळालं का तुम्हाला? त्याचं ब्लॉक डायग्राम बघूया. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? हो मॅम. ब्लॉक डायग्राम ड्रॉ करा सायमल्टेनियसली. First block is rectifier and filter. त्याला इनपुट आहे बघा, AC इनपुट. ओके, त्याच्या पुढे आहे हाय फ्रिक्वेन्सी स्विच, then transformer, then output filter. Second block is high frequency switch. Third is high frequency transformer. Third block. Next block is output rectifier and filter. And last is load. In between load and in between your switch, there is a feedback circuitry. Control and feedback circuit. ड्रॉ करा, दिसतंय का तुम्हाला? So first block is rectifier and filter, त्याला AC input दिलेला आहे. Second block is high frequency switch. दिसत नाही. Light.
नाही ते व्हाईट चॉक आहे ना, व्हाईट चॉक. झालं का ड्रॉ करून? येस मॅम. का नाही नाही इथं आहे का बघ की, एचओडी केबिन मध्ये आहे का बघा की चॉक. बरं थांबा, राहू दे, मिळालं तर बघा ताटे. मॅडम बसले मॅडम. हाय. इथं होता खाली बॉक्स. बघा, दिस इज द फर्स्ट सेक्शन, रेक्टिफायर and filter. Second is high frequency switch. Third is high frequency transformer. Next is filter and then load. Okay. Okay. So first we are applying AC input. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे we are going to see AC to DC SMPS. AC to DC switched mode power supply आपण बघणार आहोत. Okay, so there hence we are applying AC input to the rectifier and filter circuit. Now in this rectifier circuit we are using power diodes, not ordinary diodes. Okay, and in filters we are using capacitor circuit. Okay, तुम्ही जे आता फर्स्ट इयर मध्ये जे शिकलात ते तुमचे ऑर्डिनरी डायोड्स होते. Power diodes are nothing but which is handling very high voltages and giving your output. Okay, so power diodes हे तुम्हाला मे बी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्ट मध्ये ते कन्सेप्ट असेल. Okay, not ordinary diodes which are operating on high voltage. So input इथे तुम्हाला काय असणार आहे? AC signal will be the input. Okay. AC signal will be the input. Okay. Rectifier and filter circuit नंतर ना तुमचं काय होणार आहे? AC to DC कन्वर्ट होणार आहे. पण प्युअर DC असणार आहे का? No, it is not pure DC. It will be pulsating DC. That pulsating DC will be converted into smoothing DC by this filter circuit. त्यामुळे ह्याच्या आउटपुटला तुम्हाला काय भेटणार आहे बघा, तुम्हाला असे वेवफॉर्म्स भेटणार. हो की नाही? Now these waveforms, the DC signal is given to the high frequency switch. High frequency switch म्हणजे here switching device is used, either BJT or MOSFET is used as a switch. Switch म्हणून काय वापरणार आहेत? either BJT आणि MOSFET म्हणून यूज करणार आहेत आणि त्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे 20K to 100K. म्हणजे एवढ्या हाय फ्रिक्वेन्सी वरती ते काय होतं? ऑपरेट होतं. मग आपला बीजेटी आणि किंवा मॉस्फेट ऑन ऑफ केल्यामुळे तुम्हाला इथे आउटपुटला सिग्नल काय भेटणार आहे? दिस विल बी युअर आउटपुट सिग्नल. कारण की तुमचं काय होतं? ट्रान्झिस्टर ऑन होतं, परत ऑफ होतो, ऑन होतं, ऑफ होतं, ऑन होतं, ऑफ होतं. त्यामुळे
इथं ट्रान्झिस्टराइज सर्किट आयदर बीजेटी किंवा मॉस्फेट यूज केल्यामुळे आणि ते हाय फ्रिक्वेन्सीवरती ऑपरेट केल्यामुळे तुम्हाला इथं रेक्टँग्युलर वेव्ह किंवा स्क्वेअर वेव्ह तुम्हाला इथं बघायला भेटते. पण त्या स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? आयदर 20 किलोहर्ट्ज टू 100 किलोहर्ट्ज या फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये ते स्क्वेअर वेव्ह असणार आहे. ओके, आता जे काही स्क्वेअर वेव्हचं आउटपुट आहे ते हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरला दिलेलं आहे. आता दिस इज नथिंग बट इट इज इन द फॉर्म ऑफ AC. ओके नाही, हे पॉझिटिव्ह आहे, नेगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तुमचं सिग्नल काय होत आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होतोय. ओके, नाव दिस हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. ओके, डिपेंडिंग ऑन द लोड, लोडला तुम्हाला आउटपुट व्होल्टेज हे इन्क्रीज पाहिजे का डिक्रीज पाहिजे त्याच्यावर तुम्ही इथं स्टेप अप किंवा स्टेप डाऊन विच इज हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर दॅट इज युज्ड. ओके, सो इथं तुमचं व्होल्टेज आयदर स्टेप अप होईल किंवा स्टेप डाऊन होईल. ओके, तुम्हाला लोडला काय पाहिजे त्याच्यावरनं. नाव हिअर इज अगेन हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल. ओके, आता इथं म्हटल्याप्रमाणे हा सिग्नल कसा असणार आहे? इट इज द AC सिग्नल, कारण की तो पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह व्होल्टेजेस मध्ये आहे असल्यामुळे. नाव अगेन दिस व्होल्टेज इज कन्वर्टेड इनटू DC बाय आउटपुट रेक्टिफायर अँड फिल्टर सेक्शन. बट दिस आउटपुट रेक्टिफायर म्हणजे काय करतो? AC चं DC मध्ये कन्वर्ट करतोय. मग इथं ह्या रेक्टिफायर मध्ये स्पेशल डायोड्स आर यूज विच आर ऑपरेटेड ऑन हाय फ्रिक्वेन्सी. दॅट डायोड्स आर कॉल्ड एज शॉटकी डायोड्स. Okay, the diodes are called as Schottky diodes. एकच मिनिट मी स्पेल चेक करते. डबल टी. ओके, म्हणजे इथल्या रेक्टिफायर मध्ये जे काही डायोड्स यूज होणार आहेत, इनपुटला हाय फ्रिक्वेन्सी आहे, हाय फ्रिक्वेन्सी वरती ऑपरेट करण्यासाठी स्पेशल डायोड्स यूज करायला लागतात. दे आर कॉल्ड एज शॉटकी डायोड्स. आणि ते सुद्धा काय करतात? AC सिग्नलचं DC सिग्नल मध्ये पल्सेटिंग DC मध्ये कन्वर्ट करतात. Again, here filter circuit. In filter circuit, capacitor is used. So already तुमचे शॉटकी डायोड्स वापरल्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी मध्ये तुमचे रिपल्स मिनिमाइज होतात. Therefore, small capacitance is used to remove the filter. And then here you will get pure DC voltage at the output. आउटपुटला तुम्हाला काय भेटतंय? प्युअर DC व्होल्टेज जे आहे ते तुम्ही लोडला देता. आता जे काही आउटपुट व्होल्टेज आहे आपण काय म्हणतो? SMPS ची एफिशियन्सी जास्त आहे. हायर एफिशियन्सी इज टेकन फ्रॉम दिस SMPS. देन एफिशियन्सी कशी आपण अचीव केली? बाय दिस फीडबॅक सर्किट वे. व्हॉट एव्हर आउटपुट व्होल्टेज इज देअर, जे आपण आउटपुट व्होल्टेज लोडला देतोय त्या आउटपुट व्होल्टेज आपण फीडबॅक सर्किटरी थ्रू परत आपण इनपुटला अप्लाय करतोय. So in this feedback and control circuit, PWM technique is used. Do you know what is PWM? झालं का तुम्हाला? PEC मध्ये आहे का PWM? नाही, PEC मध्ये PWM शिकलात का? मॉड्युलेशन शिकलात का? AM, FM, PM. Okay, so PWM is pulse width modulation. पल्सचे विड्थ काय होतात? कमी जास्त होतात. सो इथं तुम्हाला आउटपुटला जे काही आता हे जे काही आउटपुट आहे ते इथं फीडबॅकला काय असणार आहे? इनपुट म्हणून असणार आहे. फीडबॅक सर्किटरीला जे काही तुमचं सर्किटरीचं आउटपुट आहे ते इनपुट म्हणून येणार. आणि इथं आउटपुटला काय असणार आहे? हिअर पल्स विड्थ वेव्हफॉर्म असणार आहे. म्हणजे एकाची पल्स जास्त, एकाची पल्स विड्थ कमी, एकाची पल्स विड्थ जास्त. ओके, पल्सचं विड्थ काय होतं? चेंज होतंय. Therefore here, and this pulse width is the output is given by V0 is equal to D into V in. So D is the duty cycle. Okay, so हे जे control width चा output आहे, that output is controlled by the duty cycle. and duty cycle मुळे तुमचं काय होतंय? DC तुमचं कंट्रोल होतंय. Accurate DC output is controlled by this feedback and control circuit
बाय दी ड्युटी सायकल. म्हणजे ड्युटी सायकल काय कंट्रोल करते, तर ड्युटी सायकल तुमचं डीसी व्होल्टेज कंट्रोल करते. इट प्रोड्युसेस ॲक्युरेट डीसी व्होल्टेज. आणि तो डीसी व्होल्टेज ॲक्युरेट कसं प्रोड्यूस करते, बाय कंट्रोलिंग दिस ड्युटी सायकल. आणि दरफॉर द आउटपुट, आता इथं जे काय V0 असणार आहे, दॅट V0 इज नथिंग बट ड्युटी सायकल इंटू इनपुट. आणि इनपुट म्हणजेच काय असणार आहे, तुमचं आउटपुट व्होल्टेज. कळाले का? बघा परत एकदा रिपीट करते. SMPS म्हणजे स्विच्ड मोड पॉवर सप्लाय. ह्याच्यामध्ये स्विचिंग डिव्हाइसेस यूज करतात, त्यामुळे त्याला नाव आहे स्विच्ड मोड पॉवर सप्लाय. ह्याच्यामध्ये आपण मेन टाईप पाहणार आहोत AC टू DC स्विच्ड मोड पॉवर सप्लाय. आता AC टू DC कन्वर्ट करायचं म्हणजे नॉर्मली आपण काय यूज करतो, रेक्टिफायर अँड फिल्टर सर्किट. ओके, बट रेक्टिफायर अँड फिल्टर सर्किटरी मध्ये काय होतं, फक्त तुमचा AC टू DC कन्वर्ट होऊन भेटतंय. पण तुम्हाला रेग्युलेटेड DC पाहिजे. ओके, पॉवर सप्लाय म्हणजे काय, रेग्युलेटेड DC पाहिजे. दरफोर आणि आपल्याला हाय इफिशियन्सी सुद्धा पाहिजे. दरफोर वी आर युजिंग SMPS. So this is the block diagram. First stage is rectifier and filter circuit. To the input to the rectifier and input circuit is nothing but AC signal. ओके, तुमचं AC सिग्नल असणार आहे. रेक्टिफायर अँड फिल्टर सर्किटरी मध्ये इट युजेस पॉवर डायोड अँड कॅपॅसिटर सर्किट. ओके, सो पॉवर डायोड्स म्हणजे हाय व्होल्टेजेसवर ऑपरेट होणारे डायोड्स आपण यूज करतो. ते काय करतात, एसीचं पल्सेटिंग डीसी मध्ये कन्वर्ट करतात. ते पल्सेटिंग डीसी मधले जे काही आउटपुट आहे त्याचं स्मूथ डीसी मध्ये कन्वर्ट कोण करतात, कॅपॅसिटर करतात. त्यातले रिपल्स रिमूव्ह करताना तुम्हाला आउटपुटला स्मूथ डीसी तो प्रोव्हाइड करतात. ते जे काही स्मूथ डीसी आहे ते आपण कुणाला दिलेलं आहे, हाय फ्रिक्वेन्सी स्विच सर्किटरीला दिलेलं आहे. स्विच सर्किटरी म्हणजे आयदर इट कन्सिस्ट ऑफ बीजेटी सर्किट और मॉस्फेट सर्किट. दिस बीजेटी सर्किट और मॉस्फेट सर्किट इट ऑपरेट्स ऍज अ स्विच. आयदर ते ऑन होतात किंवा ऑफ होतात, स्विच म्हणून ते यूज होतं. ओके, मग ते ऑन आणि ऑफ केल्यामुळं तुम्हाला आउटपुटला काय भेटते, स्क्वेअर वेव्ह भेटते. आणि त्या स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी किती असते, हाय, खूप कमी वेळात ऑन ऑफ केल्यामुळे ते आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी आउटपुटला भेटते. आणि ती फ्रिक्वेन्सी किती असते, इन द रेंज ऑफ 20 किलोहर्ट्ज टू 100 किलोहर्ट्ज एवढ्या दरम्यान त्याची फ्रिक्वेन्सी असते. नाउ दिस हाय फ्रिक्वेन्सी इज गिवन टू दी हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरला का दिली, कारण की तुमच्या लोडला तुम्हाला इन्क्रीज व्होल्टेज पाहिजे का डिक्रीज व्होल्टेज पाहिजे, त्याच्यावरनं तिथं ऍज पर लोड रिक्वायरमेंट आयदर इट युजेस स्टेप अप ट्रान्सफॉर्मर और स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, मग तुमचं आयदर व्होल्टेज स्टेप अप होईल किंवा स्टेप डाऊन होईल आणि मग ते परत आउटपुट रेक्टिफायर अँड फिल्टर सेक्शनला दिलं जातं. आता आउटपुट रेक्टिफायर अँड फिल्टर सेक्शन मध्ये सुद्धा डायोड अँड कॅपॅसिटर सर्किट यूज होत आहे. But here the diodes are different. The diodes are special diodes which operates on high frequency. कारण की हे जे काही ट्रान्सफॉर्मर कडनं आलेला आउटपुट आहे दॅट इज व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. आणि हाय फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट करण्यासाठी स्पेशल डायोड आहे, दॅट इज शॉटकी डायोड. आणि हिअर कॅपॅसिटन्स इज यूज. जे काही त्याचं फिल्टरचं आउटपुट आहे दॅट इज द डीसी व्होल्टेज, इट इज गिवन टू लोड. आता आपल्याला ॲक्युरेट डीसी व्होल्टेज पाहिजे म्हणून आपण काय केलं, तर जे काही आउटपुट आहे त्या आउटपुटला फीडबॅक प्रोव्हाइड केलं थ्रू फीडबॅक सर्किटरी. अगेन इट इज गिवन टू द इनपुट सिग्नल. ना फीडबॅक अँड कंट्रोल सर्किटरी इट युजेस PWM टेक्निक. PWM टेक्निक म्हणजे पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. आता पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक म्हणजे काय, जे काही तुमचे आउटपुट पल्सेस आहेत त्याचं विड्थ कंट्रोल केलं जातं. इथं बघू शकतो आपण पहिल्या पल्सची विड्थ, सेकंड पल्सची विड्थ आणि थर्ड पल्सची विड्थ. म्हणजे पल्सचे विड्थ वरनं काय होतं, तुमचं आउटपुट कंट्रोल होत आहे. Therefore the output voltage is given by duty cycle multiplied by input voltage. ड्युटी सायकल म्हणजे हे जे काही विड्थ आहे ते विड्थ टिऑन, ड्युटी सायकल इज नथिंग बट टिऑन डिवायडेड बाय कॅपिटल T. म्हणजे कॅपिटल T इज नथिंग बट टिऑन प्लस टी ऑफ. ओके, मग आपण त्याचं ऑन अँड ऑफ टायमिंग कंट्रोल करून आपण काय करतो, आपण ऍक्च्युअली डीसी व्होल्टेज कंट्रोल करतो. लेट केलं. ओके, कळालं काय, ह्यात कोणाला डाऊट आहे, ह्यात कोणाला डाऊट आहेत का? ओके, त्याचे स्पेसिफिकेशन्स बघा. सो 2 हा आउटपुटला की इनपुटला,
आउटपुटला काय व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी आणि ग्राउंड कनेक्शन, आउटपुट व्होल्टेज आणि ग्राउंड. मग आपण पण इथे दोन दाखवलेत ना लोडला, एक लाईन आणि दोन लाईन. ओके, पॉझिटिव्ह आणि ग्राउंड. काय कुठे? हा 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 ते SMPS च्या रेटिंगवर असणार. SMPS तुम्हाला मॅक्झिमम किती आउटपुट व्होल्टेज येते त्याच्यावर मग तिथले ते नॉब्सच्या मागे पोटेन्शिओमीटर लावतात ते, आहे ना. सो प्लस मायनस 12 वोल्ट, प्लस मायनस 5 वोल्ट, पॉझिटिव्ह 12 वोल्ट इथं तरी आहे. ऍक्च्युअल प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्ही एज्युकेशनल ऍप्लिकेशन साठी यूज करताय किंवा रेसिडेन्शियल ऍप्लिकेशन साठी यूज करताय किंवा कमर्शियल इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी यूज करणार आहे, त्याच्यावरनं त्याचे व्होल्टेज रेंज काय होतात, चेंज होत राहतात. ओके, सो रिपल फ्री आउटपुट भेटते आणि तुम्हाला 60 to 70% रेग्युलेटेड आउटपुट भेटते. दरफोर 60 to 70% तुम्हाला इफिशियन्सी भेटते. ओके, स्विचिंग फ्रिक्वेन्सी, आता इथं ट्रान्झिस्टर म्हणून स्विच जर वापरला तर 25 किलोहर्ट्ज पर्यंत तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटते. मॉसफेट यूज केला तर तुम्हाला ऑलमोस्ट 100K पर्यंत तुम्हाला काय भेटते, त्याची स्विचिंग फ्रिक्वेन्सी भेटते. ओके, आणि डिसएडव्हान्टेजेस, सो देर इज नो आयसोलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट सिग्नल. ओके, तुमच्या इनपुट अँड आउटपुट मध्ये आयसोलेशन नाही आहे, ऍज वेल एज स्मॉल रिपल्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. ओके, थोडंफार ज्याला ऍडव्हान्टेजेस असतात त्याला डिसएडव्हान्टेजेस असतात. स्मॉल साईज असल्यामुळे आपण ते यूज करतो, पण थोडेसे रिपल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. अगदी 90% इफिशियन्सी जरी असली तरी 10% तुम्हाला त्याच्यामध्ये रिपल्स प्रेझेंट असणार. 60 to 70% इफिशियन्सी देत असतील तर 40 to 30% तुम्हाला त्याच्यामध्ये रिपल्स प्रेझेंट असणार आहे. ओके, आणि इट इज यूज इन प्रिंटर्स, मगाशी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये यूज होतात, परत तुमच्या प्रिंटर्स मध्ये यूज होतात, कम्प्युटर्स मध्ये यूज होतात. ओके, त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? ओके, चालतंय. नेक्स्ट पॉइंट इज हीट सिंक. कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? काय डाऊट असतील तर विचारा. मॅम रिपल्स मीन्स मला काय समजलं नाही. रिपल्स म्हणजे जे काही डीसी सिग्नल आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात एसी हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. इथं आपण म्हणतो की प्युअर डीसी सिग्नल आपल्याला भेटतंय. ओके, दिसते का तुम्हाला? ओके, डीसी सिग्नल तुमचा असं स्ट्रेट लाईन असते 5 वोल्ट. ओके, आणि एसी सिग्नल म्हणजे तुमचा पीक टू पीक समजा घेऊया 10 वोल्ट. ओके, आता हे आपण डीसी सिग्नल आहे म्हणतो, पण या डीसी सिग्नल मध्ये रिपल प्रेझेंट असतात. रिपल म्हणजे काय? सम हार्मोनिक डिस्टॉर्शन्स असतात. म्हणजे ही जी काही वेव्ह असते, सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, ओके, तर हार्मोनिक डिस्टॉर्शन सुद्धा nth लेवल हार्मोनिक असतात. nth लेवल म्हणजे जेवढे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत तेवढे नंबर ऑफ त्याच्यामध्ये हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. मग ह्याच्यामध्ये सम अमाऊंट ऑफ एसी सिग्नल प्रेझेंट असते, कारण की आपण कुठल्याही सर्किटरीचं एसी इक्विव्हॅलंट घेऊ शकतो आणि डीसी इक्विव्हॅलंट सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे दोन्ही लोड लाईन ड्रॉ करू शकतो, डीसी लोड लाईन सुद्धा ड्रॉ करू शकतो आणि एसी लोड लाईन सुद्धा ड्रॉ करू शकतो. ती कशी ड्रॉ करू शकतो? कारण की हे तर आउटपुट डीसी आहे, मग ह्याच्यात एसी सिग्नल कसं काय असू शकतो? तर तुम्ही जेव्हा एसी सिग्नल्स देता तर त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात काय म्हणूया तर अनवॉन्टेड सिग्नल असतात. आता डीसी सिग्नल पाहिजे आणि त्यात जर एसी प्रेझेंट असेल तर एसी हे काय झालं, अनवॉन्टेड झालं. तherefore त्या अनवॉन्टेड सिग्नल आपण काय म्हणतो, रिपल्स प्रेझेंट आहेत असं म्हणतो. ओके मॅम. नेक्स्ट इज हीट सिंक. आता हीट सिंक काय आहे हे समजण्याच्या आधी आपण काय करूया, तर आपण कशासाठी हीट सिंक लागते ते बघूया. Okay, so this is transistor. Okay, our basic transistor, base, emitter, collector. Okay, आता बऱ्याच मोस्टली एम्प्लिफायर्स मध्ये, स्विचिंग्स मध्ये, इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स मध्ये, इलेक्ट्रॉनिक सगळ्या डिव्हाइसेस मध्ये ट्रान्झिस्टर हे मेन कंपोनंट म्हणून यूज होते.
ओके. आणि ट्रान्झिस्टर हे आयदर तुम्ही स्विच म्हणून वापरता किंवा अँप्लिफिकेशन साठी वापरता. स्विच म्हणून जरी वापरत असला तरी आताच आपण बघितलं SMPS एक ऍप्लिकेशन बघितलं, हाय फ्रिक्वेन्सीवरती ते स्विच होत असतात. म्हणजे असं नाहीये की आता आपण बटन दाबलं मग आपला ट्रान्झिस्टर ऑन झाला, मग आपण बटन बंद केलं मग ट्रान्झिस्टर बंद झाला, असं होत नसतं. एका सेकंड्स मध्ये ते कितीतरी वेळा ऑन आणि ऑफ होत असतात. सो हाय फ्रिक्वेन्सीवरती ते ऑपरेट होत असतात. आणि ऍम्प्लिफायर जरी आपण म्हटलं तरी ऍम्प्लिफायर सुद्धा असं नाहीये की आता एक इनपुट सिग्नल आला मग त्याला ऍम्प्लिफाय केलं, मग 5 मिनिटानंतर सेकंड इनपुट आला आणि मग आपण ऍम्प्लिफाय केलं, असं कधी होत नाही. सो प्रत्येक वेळेस एका सेकंड मध्ये सुद्धा नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज तो काय करत असतो, ऍम्प्लिफाय करत असतो. मग अशा वेळेला तुमचा ट्रान्झिस्टर हा कंटिन्युअसली ऑपरेट झाल्यामुळे काय होतं, त्याच्यामधनं हाय करंट फ्लो व्हायला स्टार्ट होते. आता ह्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे आउटपुट आपण मोस्टली काय करतो तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये यूज करतो. आणि आपण आउटपुट कुठे घेतो, कलेक्टर आणि इमिटर मधनं आउटपुट घेतो. दरफोर VCE हे त्याचं काय होतं, वाढत जाते. आउटपुट व्होल्टेज तुमचं वाढत जाते. आउटपुट व्होल्टेज वाढत गेल्यामुळे काय होतं, तुमचा करंट सुद्धा इन्क्रीज होतो. मग कंटिन्युअसली ह्या ट्रान्झिस्टर मधनं जर करंट फ्लो होत असेल हाय करंट, तर तो काय होतं नंतर ना, हीट या फॉर्म मध्ये तो काय करावा लागतो, हीट म्हणजे तो काय होतं, गरम व्हायला स्टार्ट होतं. गरम व्हायला स्टार्ट होतं म्हणजे काय होतं, तिथनं हीट डेसिपेट करायला स्टार्ट होतो. मग आता ती हीट काय होत असते, त्या ट्रान्झिस्टरच्या बाहेर डेसिपेट होत असते. ओके, डेसिपेट होत असते. पण ही हीट सुद्धा जर प्री डिटरमाइंड लेवलच्या पुढे जर गेली, प्री डिटरमाइंड लेवलच्या गेली तर ते तुमचं काय होतंय, डिव्हाइस डॅमेज होते. ओके, म्हणजे तो हीट डेसिपेट करतो, पण हीट डेसिपेट करण्यासाठी सुद्धा त्याला एक लेवल आहे, तिथे स्पेसिफिक व्हॅल्यू आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे ही हीट डेसिपेट होते म्हणजे वॅटेज मध्ये होते. ओके, सो वॅटेज असतं प्रत्येक ट्रान्झिस्टरला. ओके, 2 वॅट, 3 वॅट, 4 वॅट, 5 वॅट. त्याच्या अबाव जर हीट डेसिपेट होत असेल तर तो काय होतो, डायरेक्टली बस्ट होतो, बर्न होतो आणि तो डॅमेज होतो. मग आपल्याला जर ह्या ट्रान्झिस्टरला प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण काय करतो, हीट सिंक प्रोव्हाइड करतो. ओके, म्हणजे हीट सिंक का वापरायचं, का तर आपले जे काही कंपोनंट्स आहेत, मेन कंपोनंट्स, ऍक्टिव्ह कंपोनंट्स जे कंटिन्युअसली ऑन असतात, ज्याच्यामधनं हाय करंट, हाय व्होल्टेज फ्लो होत असते, तेव्हा ते काय होतात, कालांतराने त्याच्यामध्ये हीट जास्त होते आणि ती वॅटेजच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपण मोजताना ती वॅटेज मध्ये मोजतो, पण आपल्याला ते आपण हात लावलं तर आपल्याला ते गरम चटका बसतो. ओके, तो हीटच्या फॉर्म मध्ये ते काय करतात, डेसिपेट करायला स्टार्ट करतात. आणि त्याच्यात सुद्धा एक लिमिटेशन आहे की तेवढ्या वॅटेज पर्यंत ते हीट डेसिपेट करू शकतं. हीट तो बाहेर त्या सर्किटरी मधनं किंवा त्या कंपोनेंट मधनं बाहेर थोड्याशा एन्व्हायरमेंट मध्ये सेंड करू शकतं. पण बियॉन्ड दॅट वॅटेज तो ते केस हँडल करू शकत नाही, तिथं ते काय होतं, त्या कंपोनेंट डिस्ट्रॉय होतं. ओके, अगदी ते आगच लागते असं म्हटलं तरीही चालेल. ओके, मग आता समजा हे जर ट्रान्झिस्टरला आग लागली तर जे शेजारचे कंपोनेंट सुद्धा काय होणार, ऑब्विसली रजिस्टर, LED, कॅपॅसिटर, IC काही असू दे, त्याला सुद्धा काय होणार, एक जर तुमचं कंपोनंट डॅमेज झालं, डिस्ट्रॉय झालं, बर्न झालं तर तुमचं होल सर्किट काय होतं, खराब होतं. जसं की आता बरेच जण तुम्हाला ऑटो स्विच माहित असेल है ना, ऑटो स्विच मध्ये काय होतं, ट्रान्सफॉर्मर जात आहे. ट्रान्सफॉर्मर झाला की तुमचं होल सर्किट काय होतं, पूर्ण काळ होते, होल सर्किट तुमचं डॅमेज होते. फार तर फार तुम्ही ओपन करून बघितलं तर एखादे दुसरे त्याचे कंपोनंट चालू असतात, नाहीतर सगळे कंपोनंट काय होतात, बर्न होतात. मग ते आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, हीट सिंक यूज करतो. पण हीट सिंक काय आहे, हीट सिंक इज अ पीस ऑफ मेटल. हीट सिंक म्हणजे काय आहे, हे पीस ऑफ मेटल आहे. ते काय करतो, जे काही हीट आहे ते हीट त्या ट्रान्झिस्टरचं किंवा ICचं किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटचं जे काही आहे ते हीट तो काय करतो, तर तुमच्या सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये, एअर मध्ये तो काय करतो, डेसिपेट करतो. म्हणजे ही हीट तो ऍब्झॉर्ब करतो आणि मग तो एन्व्हायरमेंट मध्ये तो काय करतो, तो रिलीज करतो. मग हीट ऑब्झर्व केल्यामुळे त्या ट्रान्झिस्टरचं किंवा ICचं टेम्परेचर काय होते, कमी कमी होत आहे. समजा हा ट्रान्झिस्टर तुमचा 4 वॅटचा असेल. ओके, सो 3 वॅट, 3.5 वॅट, 3.9 वॅट पर्यंत हा ट्रान्झिस्टर इंटरनली तो काय करतो,
तो काय करतो, टेम्परेचर कंट्रोल करतो किंवा तिथपर्यंत तो बघत असतो. पण 4 वॅटच्या अबाव गेल्यानंतर काय होणार आहे, तो तापायला चालू होतो. ओके, मग आता तेव्हा हीट सिंक काय करतं, अबाव 4 वॅट गेल्यानंतर ना ह्याचं जे काही हीट आहे, ह्याचं काही त्याच्याकडून जी उष्णता भेटत असते, तो काय करतो, तो स्वतः ऍब्झॉर्ब करतो. आणि ऍब्झॉर्ब करून तो काय करतो, मग सराउंडिंग सर्किट मध्ये म्हणतो आपण, कारण की सराउंडिंग एन्व्हायरमेंट म्हणतो. पण एखादं समजा कॉम्पॅक्ट बॉक्स मध्ये असेल तर तो काय करतो, सराउंडिंग सर्किट मध्ये तो हीट काय करतो, एअर मध्ये रिलीज करतो. पण तो हीट काय करतो, गरम हवा सोडतो का, नाही करत. त्या हीटला कूल डाऊन करून मग ते एअर तो काय करतो, त्या सर्किटरी मध्ये मूव्ह करतो. मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हीट सिंक्सचे डायग्राम आहेत. सो वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये, वेगळ्या वेगळ्या पॅकेजेस मध्ये हीट सिंक अवेलेबल असतात. ओके, तुम्हीच एक्सप्लेन करा, सगळ्यांना छान वाटेल. तुम्ही एक्सप्लेन करा. बरं, तर लास्ट पॉइंट आहे. ते रिमूव्ह होते का, रिमूव्ह होते. ओके, सो हे जे काही सर्क्युलर शेपचं हीट सिंक आहे ते आपण इथे बघू शकतो सेंटरला. ओके, सो हे फॅन आहे. सो हीट सिंक मधनं जी काही एअर मधनं डिसिपेट होणार आहे, ही फॅन थ्रू ती काय होते, पुढे पास केली जाते. सो ह्याच्यामध्ये बघा, हे सर्क्युलर शेपचं हीट सिंक आहे. ओके, आणि हे सुद्धा रेक्टँगल शेपचं हीट सिंक आहे. सो डबल हीट सिंक आहे. ओके, हा काय म्हटलं, हा हा, म्हणजे एकीकडनं तो घेतो आणि दुसरीकडनं तो रिलीज करते. ओके, सो हे बघा, मग ह्या साइड कडनं इनपुट आहे, आउटपुट आहे. ओके, सो ह्या साइडने इनपुट आहे. सो हे जे काही फॅन आहे, फॅन साइडचं जे काही सर्क्युलर शेप आहे, तिथून तो फार तापतो, गरम होतो. आणि जे काही तुम्हाला दिसतंय स्क्वेअर शेपचं, तिकडून तुमची एअर रिलीज होते. सो हे कूल मध्ये राहते. ओके, सो वेगळ्या शेप्स मध्ये आणि साईज मध्ये हीट सिंक अवेलेबल आहेत. सो आयसी साठी सुद्धा आहेत आणि ट्रान्झिस्टर साठी सुद्धा आहेत. तर हीट सिंकचं मेन काम काय आहे, तर हीट ही एअर मध्ये डेसिपेट करणे. सो जे काही ऍक्टिव्ह कंपोनंट्स आहेत त्याच्या अक्रॉस जी काही हीट डेसिपेट होते, ते हीट तुमच्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटला थ्रू एअर ट्रान्सफर करणे. याच्यात काही डाऊट आहे का? So this is the end of unit number 5 and end of our syllabus. So इथं आपला आज सिलेबस संपतो. ओके, कोणाला काही डाऊट आहे? काय डाऊट आहे? सो बघा, युनिट नंबर 1 मध्ये आपण लो पॉवर एम्प्लीफायर शिकलो. लो पॉवर एम्प्लीफायर मध्ये आपण काय शिकलो, तर बीजेटी ॲज अन एम्प्लीफायर शिकलो. त्याच्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन्स बघितले. मग सिंगल स्टेज कॉमन इमिटर एम्प्लीफायर बघितलं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय आहे बघितलं. बघा, तुम्हाला आठवते का, बघा मी तुम्हाला आठवण करून देते. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघितलं. त्याच्यानंतर गेन म्हणजे काय, पॉवर गेन म्हणजे काय, व्होल्टेज गेन म्हणजे काय, करंट गेन म्हणजे काय, 3 dB बँडविड्थ म्हणजे काय हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण मल्टी स्टेज एम्प्लीफायर पाहिले. मल्टी स्टेज एम्प्लीफायर म्हणजे जेव्हा एकपेक्षा अनेक ट्रान्झिस्टरचे स्टेजेस एकमेकांना कॅस्केडेड मॅनर मध्ये कनेक्ट करतो, म्हणजे पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याला इनपुट म्हणून देतो, ते म्हणजे काय, मल्टीस्टेज एम्प्लीफायर. त्याचे 3 प्रकार पाहिले, आरसी कपलिंग, आरसी कपल्ड एम्प्लीफायर, ट्रान्सफॉर्मर कपल्ड एम्प्लीफायर आणि डायरेक्ट कपल एम्प्लीफायर. त्याच्यानंतर आपण कॉमन सोर्स एफईटी एम्प्लीफायर पाहिला. एफईटी ॲज अन एम्प्लीफायर आपण बघितला. त्याच्यानंतर आपण ट्यून सर्किट बघितलं. ट्यून सर्किटरी म्हणजे
लोडला जेव्हा आपण एलसी टँक सर्किट कनेक्ट करतो तेव्हा त्या अँप्लिफायरला आपण म्हणतो ट्यून्ड अँप्लिफायर म्हणतो. जेव्हा एलसी टँक सर्किटरीचा फ्रिक्वेन्सी तुमच्या इनपुट फ्रिक्वेन्सी सोबत मॅच होते तर तीच फ्रिक्वेन्सी तुमचा ट्रान्झिस्टर काय करतो अँप्लिफाय करतो. आणि ते एलसी टँक सर्किटरीच्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या वेळेस तुमचं इंडक्टरचं रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटरचं रिॲक्टन्स दोन्ही काय असतात सेम असतात. त्याच्यामध्ये आपण सिंगल ट्यून्ड अँप्लिफायर, डबल ट्यून्ड अँप्लिफायर आणि स्टॅगर्ड ट्यून्ड अँप्लिफायर हे 3 प्रकार आपण पाहिले. ओके. देन युनिट नंबर 2 इज हाय पॉवर अँप्लिफायर. सो हाय पॉवर अँप्लिफायर तो आयदर करंट किंवा पॉवर अँप्लिफाय करतो. सो फर्स्ट युनिट मध्ये जे पाहिलं होतं ते फक्त व्होल्टेज अँप्लिफिकेशन करतंय आणि सेकंड युनिट मध्ये जे पाहिलं ते काय होतं पॉवर अँप्लिफायर म्हणजे आपण आयदर करंट अँप्लिफाय करतो किंवा तुमचा पॉवर अँप्लिफाय करतो. त्याचे 4 टाइप्स पाहिले क्लास ए, क्लास बी, क्लास ए बी आणि क्लास सी. क्लास ए म्हणजे त्या अँप्लिफायरचं जे काही आउटपुट आहे डीसी लोड लाईन आहे तिथं क्यू पॉईंट हा सेंटर मध्ये लाय होतो. बी मध्ये क्यू पॉईंट हा तुमचा एक्स ऍक्सिस वरती असतो. ए बी मध्ये क्यू पॉईंट हा एक्स ऍक्सिसच्या अबव असतो आणि सी क्लास सी पॉवर अँप्लिफायर मध्ये क्यू पॉईंट हा बिलो एक्स ऍक्सिस असतो. क्लास ए मध्ये तुमचा ट्रान्झिस्टर हा कंटिन्युअसली ऑन होतो त्यामुळे तुमचा जे काही कलेक्टर करंट आहे हे 360 डिग्री साठी फ्लो होत आहे. क्लास बी मध्ये तुमचं ट्रान्झिस्टर हाफ टाइम साठी ऑन राहते therefore the collector current flows for 180 degree. In class AB, the transistor remains on for more than half cycle and less than one complete cycle. Therefore, the collector current flows for greater than 180 degree but less than 360 degree. And class C power amplifier मध्ये the transistor remains on for less than one half cycle. Therefore, the collector current flows for less than 180 degree. ओके. मग त्याची इफिशियन्सी बघितली आपण. क्लास ए ची इफिशियन्सी 25 to 50% आहे. क्लास बी आणि क्लास ए बी ची इफिशियन्सी 78.5% आहे आणि क्लास सी ची इफिशियन्सी 95% आहे. ओके. त्याच्यानंतर आपण युनिट नंबर 3 बघितलं दॅट इज फीडबॅक अँप्लिफायर. सो फीडबॅक अँप्लिफायर इज नथिंग बट सम पार्ट ऑफ आउटपुट इज अगेन गिवन टू द इनपुट that is through feedback circuitry, therefore it is called as feedback amplifier. फीडबॅक अँप्लिफायरचे 2 टाइप्स आहेत आयदर पॉझिटिव्ह फीडबॅक आणि नेगेटिव्ह फीडबॅक. मग आपण नेगेटिव्ह फीडबॅकचे टाइप्स बघितले. नेगेटिव्ह फीडबॅक यूज केल्यामुळे तुमचं आउटपुट हे तुमचं डिक्रीज होत आहे बट तुमची बँडविड्थ इन्क्रीज होते, गेन स्टॅबिलाइज राहते. ओके. आणि त्याचे आपण टाइप्स बघितले व्होल्टेज सिरीज फीडबॅक अँप्लिफायर, व्होल्टेज शंट फीडबॅक अँप्लिफायर, करंट सिरीज फीडबॅक अँप्लिफायर आणि करंट शंट फीडबॅक अँप्लिफायर. ओके. सो करंट मध्ये मग इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्स काय होतात, व्होल्टेज मध्ये इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्स काय होतात, सिरीज कनेक्शन केलं तर इनपुट आउटपुट रेजिस्टन्स काय होतं आणि शंट टेक्निक यूज केलं तर आउटपुट रेजिस्टन्स काय होतं हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं. ओके. त्याच्यानंतर 4th युनिट आहे वेवफॉर्म जनरेटर. सो एखादं इलेक्ट्रॉनिक सर्किट जे कंटिन्युअसली पिरियॉडिक वेवफॉर्म्स जनरेट करतात त्याला आपण वेवफॉर्म जनरेटर म्हणतो, म्हणजेच त्याला आपण ऑसिलेटर असं म्हणतो. मग त्या इलेक्ट्रॉनिक सर्किटरीला आपण एसी इनपुट देत नाही, आपण डीसी इनपुट देतो आणि त्या डीसी इनपुट पासूनच आपल्याला एसी आउटपुट भेटते. त्यामुळे आपण त्याला नॉर्मली डीसी टू एसी कन्व्हर्टर असं सुद्धा म्हणतो. ओके. नाव that to generate that oscillations there are 2 conditions आणि त्या कंडिशन्सलाच आपण काय म्हणतो बार्क-हुसेन्स क्रायटेरिया म्हणतो. फर्स्ट कंडिशन काय आहे, त्या ऑसिलेटरला ऑसिलेटर म्हणून ऑपरेट होण्यासाठी त्याला ऑसिलेशन्स फ्रिक्वेन्सी जनरेट करावं लागेल आणि ती जनरेट करण्यासाठी टोटल तुमच्या सर्किटरीमध्ये फेज शिफ्ट हे 0 डिग्री किंवा 360 डिग्री असलं पाहिजे. आणि सेकंड कंडिशन काय आहे, तो ऑसिलेटर म्हणजे तो इलेक्ट्रॉनिक सर्किट ऑसिलेटर म्हणून ऑपरेट करण्यासाठी किंवा ते ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी त्याचं लूप मॅग्निट्यूड आहे. सो त्या अँप्लिफायरचं सो द मॅग्निट्यूड ऑफ ओपन लूप गेन अँड फीडबॅक गेन शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजे तुमच्या फीडबॅक फॅक्टर बीटा आणि तुमच्या अँप्लिफायरचं गेन या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे येते त्याचं मॅग्निट्यूड हे 1 पेक्षा जास्त असलं पाहिजे किंवा युनिट तरी असलं पाहिजे, इज इक्वल टू 1 तरी असलं पाहिजे तरच तो ऑसिलेटर म्हणून वर्क करतो. देन त्याचे आपण टाइप्स पाहिले आरसी ऑसिलेटर, एलसी ऑसिलेटर, क्रिस्टल ऑसिलेटर. आरसी ऑसिलेटर हे लो फ्रिक्वेन्सीसाठी यूज होतं, एलसी ऑसिलेटर हे हाय फ्रिक्वेन्सीसाठी यूज होते आणि क्रिस्टल ऑसिलेटर हे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीसाठी यूज होते. आरसी ऑसिलेटर मध्ये आपण आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर बघितलं.
सो तुमचा अँप्लिफायर 180 डिग्रीचं फेज शिफ्ट जनरेट करताय आणि उरलेलं 180 डिग्री फेज शिफ्ट हे कोण यूज जनरेट करते तर आरसी फेज शिफ्ट नेटवर्क यूज करतं. त्या आरसी फेज शिफ्ट नेटवर्क मध्ये आपण 3 आरसी नेटवर्क यूज करतो आणि प्रत्येक आरसी नेटवर्क काय करतं 60 डिग्रीचं फेज शिफ्ट जनरेट करते. त्यामुळे टोटल 180 डिग्री प्लस 180 डिग्री 360 डिग्री जनरेट होतं. ओके, त्याच्यानंतर आपण क्रिस्टल ऑसिलेटर पाहिले. क्रिस्टल ऑसिलेटर मध्ये आपण कॉर्ड्स हे मटेरियल यूज करतो आणि तो काय करतो तर पिझो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी यूज करतोय. पिझो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय मेकॅनिकल फोर्स जर अप्लाय केला तर तो इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट करते आणि तो व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी तो जनरेट करतो आणि फ्रिक्वेन्सी स्टेबल ठेवतो. सो टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंड ह्या पॅरामीटर्स वरती तो अफेक्ट करत नाही, तुमची फ्रिक्वेन्सी स्टेबल राहते. ओके, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं तर स्वीप टाइम बेस्ड जनरेटर बघितले. टाइम बेस्ड जनरेटर मध्ये आयदर व्होल्टेज किंवा करंट टाइम बेस्ड जनरेटर. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचं व्होल्टेज आणि करंट काय होतं लिनियरली चेंज होतात. ओके, त्याच्यामध्ये आपण मिलर बघितलं. त्याच्यानंतर करंट टाइम बेस्ड जनरेटर आपण बघितले. बूटस्ट्रॅप सर्किटरी आपण पाहिले. आणि देन लास्ट युनिट मध्ये युनिट नंबर 5 आयसी व्होल्टेज रेग्युलेटर आणि एसएमपीएस. आयसी व्होल्टेज रेग्युलेटर त्याच्या नावातच आहे. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन इनपुट द आउटपुट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे इनपुट जरी चेंज झालं तरी तुमचं आउटपुट व्होल्टेज हे काय राहते कॉन्स्टंट राहते. मग तसं कॉन्स्टंट व्होल्टेज प्रोव्हाइड करणारे आयसीज आहेत. त्या आयसीजला आपण काय म्हणतो आयसी व्होल्टेज रेग्युलेटर असं पण म्हणतो. त्याचे आपण 2 मेन आयसी पाहिले 78XX आणि 79XX सिरीज. 78 ही पॉझिटिव्ह आयसी आहे, 79 ही नेगेटिव्ह आयसी आहे. XX हे काय इंडिकेट करते तर जेवढ्या व्होल्टेज ती आयसी प्रोव्हाइड करते ते एक्सेस ही व्हॅल्यू इंडिकेट करते. 05 असेल तर 5 व्होल्टेज देतं, 06 असेल तर 6 व्होल्टेज देते, 12 असेल तर 12 व्होल्टेज देते. ओके, 78 असेल तर पॉझिटिव्ह व्होल्टेज देणार, 79 हे सिरीज असेल तर नेगेटिव्ह व्होल्टेज देणार. त्याच्यामध्ये आपण 2 टाइप्स पाहिले, फिक्स्ड आणि ऍडजस्टेबल. फिक्स्ड मध्ये म्हणजे तुमचं कॉन्स्टंट आउटपुट देणार आणि ऍडजस्टेबल म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टर यूज करून आपण व्होल्टेज रेंज चेंज करू शकतो. त्याच्यानंतर 2 आयसी पाहिले आपण IC 723 दॅट इज LM723 आणि LM317. LM723 सुद्धा काय आहे तर ही सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम आपण बघितली ती रेफरन्स व्होल्टेज सोर्स, त्याच्यानंतर एरर एम्प्लिफायर आणि ट्रान्झिस्टर सर्किटरी. सो ते सुद्धा काय करतात कॉन्स्टंट व्होल्टेज प्रोव्हाइड करतात. आणि LM317 ही काय आहे ऍडजस्टेबल आहे. सो 1.2 to 37 वोल्ट पर्यंत विथ डिफरंट करंट कॅपॅबिलिटीज ते तुम्हाला आउटपुट व्होल्टेज प्रोव्हाइड करते. आणि आज आपण पाहिलं एसएमपीएस आणि हिटसी. ओके, सो हिअर वी आर एंडिंग अवर सिलेबस आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करूया. कोणाला काही डाऊट आहे? काय झालं?